करकंब ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 येथे अनुसूचित जातीला आरक्षण न मिळाल्यास प्रस्थापितांना घाम फोडू. निवडणूक 2026 करकंब ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 सदस्य आरक्षण न मिळाल्यामुळे मातंग समाज आक्रमक भूमिका घेणार. दिनांक 14/6/2026 रोजी मातंग समाजाच्या वतीने मीटिंग आयोजित करून निवडणुकीवरतीच बहिष्कार करण्याचा निर्णय व अशा अनेक प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित दलित महासंघ सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष नारायण गायकवाड, कुमार गायकवाड, तानाजी गायकवाड, शंकर गायकवाड, हनुमंत गायकवाड, सोमनाथ गायकवाड, महादेव गायकवाड व बसपा माढा विधानसभा अध्यक्ष नितीन गायकवाड, गोरख गायकवाड, रोहन गायकवाड, राम गायकवाड, अजित गायकवाड, राजू गायकवाड, सिद्धेश्वर वाघमारे, रोहित तुपसोंदर, समाधान गायकवाड, RPI अध्यक्ष सुरेश शिंदे, शेखर गायकवाड, पिंटू गायकवाड, पांडुरंग गायकवाड, गोपाळ गायकवाड, विजू गायकवाड, वैजनाथ गायकवाड या सर्वच मातंग समाज बांधवांच्या वतीने करकंब ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 सदस्य आरक्षणाबद्दल आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाला. काही दिवसात निवडणूक आयोगाने व प्रस्थापितांनी आमचा प्रश्न न मार्गी लावल्यास सर्वांनाच घाम फोडू अशा शब्दात मातंग समाजाने मीटिंग पार पाडली. आता आपण लहानपणापासून बघतोय बाबा इथं 2 मेंबर असायचा, स्त्री पुरुष आलटून पलटून, आणि एक ओबीसीचा किंवा ओपनचा असायचा. पण आता हे वेळेस वेगळंच ऐकायला मिळाले, जिथं बहुसंख्येनं SC जमात आहे त्या ठिकाणी ओपनचं टाकलं. मग आता त्यांच्या पूर्वडे म्हणायचं का त्यांना परत येत नाही असं म्हणायला, तर नेमकं काय त्याचं त्यालाच माहिती आहे. आता हे आपल्यापर्यंत आले म्हणून आपण सगळे आता इथं एकत्र आले. ही मीटिंग सगळी संपल्यानंतर ह्याच्यावर कोणाला काय सुचवायचं का, आपली घ्यायची का, आकृती घ्यायची का, असं काय पाहिजे त्याची मुदत किती दिली त्या आता कसं आहे माहिती आहे का, 6 नंबर वार्डात पुरुष SC निघाला ऐका, तर अनुसूचित जातीचा SCचा घटक म्हणून आपण आता एकत्रित आलं पाहिजे. अतिशय वाईट अवस्था आपल्यावर आलेली आहे. 2006चा जो आदेश आहे, कोर्टाचा आदेशच आहे तसा की सर्क्युलेशन झालं पाहिजे, परंतु त्याचा सर्व अधिकार कलेक्टरला दिले. कलेक्टरला जर प्रेझेंटेशन आपलं चांगलं झालं तर कलेक्टर ह्याच्यात बदल करू शकतो, परंतु ती प्रदर्शन चांगलं होण्यासाठी खूप मोठ्या आवाजाची ताकदीची गरज आहे. त्याच्यामध्ये गावबंदीचा 1 दिवसाचा लालायच असेल, महामोर्चा असेल 1 दिवसाचा, त्याच्यानंतर आपल्याला बहिष्कार असेल, मतदानावर बहिष्कार टाकतो असं निवेदन असतील, मोठा आवाज चर्चा जर झाली तर स्वतः कलेक्टरची विषय जेवढा मोठा होईल तेवढा लवकर सुटेल. आणि त्याच्यासाठी नुसत्या मागाची किंवा डोंगर मागाची गरज नाही, तर संपूर्ण SCची साथ घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आता पहिला जमाना वेगळा होता, डोळं झाकून मारा मागाचा एक कोणतरी एक होता, दिल्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु आता तुमच्या माझ्या दुर्दैवानं की पहिली ग्रामपंचायत अशी असणार आहे का तिथं लढवया जातीतला मारा मागाचा एक सुद्धा माणूस नसणार की भविष्य आहे ते. आणि जेव्हा मारा मागाचा तिथं माणूस नसणे ह्याचा अर्थ खूप मोठा आहे. की काय अर्थ मोठा आहे की जिथल्या नेतृत्वाचा अभाव होणार आहे, तिथल्या नेतृत्वाला नाकारला जाणार आहे, तिथला विकास खुंटणार आहे, अशा संविधानाचा अपमान असणार आहे. संविधानाचा अपमान असणार आहे की बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं, फुलेंनी सांगितलं होतं की लढणाऱ्या जाती पंचायत तर महाराज मार्ग आहे, त्यांना उघडून कार्यक्रम आहे सध्याचा. परंतु कोर्टाचा आदेश दाखवून आपल्याला बसवलं. बाबासाहेबांनी कोर्टाच्या गाडीवर सुद्धा मारायचा पर्याय दिलेला आहे. आणि मी जे तुम्हाला आता पर्याय सांगणार आहे त्याचा अंमल जर आपला झाला, संविधानात कुठं असं लिहिलं नव्हतं, चालत नाही, पण मला बोलावं लागते कुठे एक वेळ लिहिली नाही तर राज्याच्याकडे कोटी रुपये आहे त्यांना उभं राहिले पाहिजे. परंतु त्याची व्याख्या बदलत गेली, मूळ कशाला राहिली. तर मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीने या ठिकाणी सांगणार आहे, पलीकडे आपण मीटिंग घेणार आहे
महाराणी माग ही गोष्ट विसरून जावा. एससीचं प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं आता सर्व बैठकीला यायचं आहे. माझं असं मत आहे, वैयक्तिक मत माझं मांडायला, जर हा निर्णय झाला नाही पण तरी सुद्धा लढणं आपल्या रक्तात आहे, म्हणून आपल्याला ते आपल्या अस्तित्वासाठी लढायचं आहे. मग आता माझ्या डोक्यात असं आहे, जरी आपल्याला ही आपण ह्याच्यात यशस्वी ठरलो, अयशस्वी ठरलो, आपल्याला ती मान्य झालं नाही, तरी सुद्धा इथं दोन्ही ओपनच्या जागा आहेत, एक पुरुषाची आणि एक महिला. तिथं बी 2 उभा करणार आहे आपण. आणि गावात 11 ओपनच्या जागा आहेत. 10 होते तर 11 जागा, तर त्या 11 जागेवर आणि इथल्या 2 आणि सरपंचाची 1 असं आम्ही लढवणार आहे, असं घोषित करावं लागेल आपल्याला. तेव्हा मग तुम्हाला आम्हाला विचारात घेते. आता ही भीक मागून मिळायची गोष्ट नाही आणि मालक म्हणून मागायची ही गोष्ट नाही. यासाठी संघर्ष करावा लागेल. यासाठी खूप मोठ्या ताकदीची गरज आहे. ती ताकद तुम्हाला मला रातभर दिवसभर प्रचार प्रसार करून जाहीर मोठी सभा घ्यावी लागेल. या घटनेचा निषेध करण्यासाठी तुम्हाला मला खूप मोठी ताकद उभं करावी लागेल. मी अजून एकदा सांगतो की आम्हाला असं आवाहन करावं लागेल, गावातल्या 11 ओपन जागा गावातल्याने कुणी जरी मान्य आपल्याला नाही केलं तर आपलीच 11 जण उभं करू. इथं बी 2 आपली उभा करू. सरपंच पदाला बी आपला ते सगळी माझ्या मागं असली तरी सुद्धा चालतं. संविधानाचा अंमल करायचं काम आपण करू, असं आव्हान आपल्याला करायचंय. असं आव्हान जेव्हा आपण करत तेव्हा गावातले टॅलेंट कोणी आपल्याला विचारात घेतील. आपण जे निवेदन देणार आहे त्याच्यावर ते सुद्धा सहाय्य. आणि तुमच्या लक्षात येईल, आपण जे निवेदन देणार आहे त्याच्यावर जर एखादा सहमत होत नसेल तर तीच गाढ आहे त्याने जाय घातलेली. समजा मी त्याच्यावर सही करत नाही तर मीच गाढ आहे, मीच आहे घातली. असं तुम्हाला मला ओळखलं पाहिजे. ही लढाई ही महाराची नाही, मागाची बी नाही, ती अनुसूचित जातीची लढाई आहे. आणि त्याच्यासाठी मला एकत्रित द्यावं लागेल. मी कायदेशीर सगळ्या गोष्टी तयार केल्या आहेत, पण मला यायला उशीर झाला. तर अशीच मेंबर पलीकडे एक मीटिंग घेऊ आणि मग मिळून दोघांची मिळून 2-3 दिवसात आपल्याला मोठी मीटिंग घ्यावी लागते. आणि त्याच मीटिंग मध्ये जवळजवळ आपल्याला 200-300 कार्यकर्ते त्या मीटिंग मध्ये येतील. त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि जागेवर फॉर्मेट एकच, फक्त नाव बदलायचंय. 500 आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या अर्ज करायचा 500 टार्गेट. आणि 500च्या 500 जेव्हा हरकती जातील तेव्हा अगोदर 1-2 दिवस काहीच हालचाल नाही दिसली, त्याच्यावर आपण 17 सदस्यांच्या विषया घेऊ. त्याच्यावर जी पॅनेल प्रमुख आहेत, गावातले जी काही राजकीय मंडळी आहेत त्यांचे विषय घेऊ. नाही साहेब तर आपल्याला काहीतरी तुम्हाला कळते. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही लढाई लढावी. आता जर जागृत झालं नाही तुम्ही ना आम्ही, तर मेंबर 15 तर म्हणते माझ्या मला 30 वर्ष माघारी येत नाही. आणि कदाचित मी आम्ही उडूप असतो 100 पण आणि कर्कमचं फक्त मतदान आहे. जर आपण सारा विचार केला तर आपल्या मतामुळे 800,000 मतांवर जन केले तो माणूस पडतोय. त्याची बी आपल्याला तयारी ठेवायला लागेल. माझा माले, माझा घाटा, माझा भाव तर आपल्या देशाच्या आपल्याला